प्रत्येक वेडसर दिसणाऱ्या व्यक्तीमागे एखादी वेदनादायी कहाणी दडलेली असते. याचाच प्रत्यय अर्नाळा गावात येतो आहे. एकेकाळी सुस्थितीत आणि सुसंस्कृत कुटुंबातील असलेल्या एका महिलेचे आयुष्य कौटुंबिक अपघातानंतर पूर्णपणे बदलले. मानसिक आजाराने ग्रासल्यानंतर आज ती रस्त्यावर भटकत असून तिच्यामुळे अर्नाळा गाव परिसर आणि समुद्रकिनारी येणाऱ्या पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिकांच्या माहितीनुसार ही महिला सध्या भाजी मार्केटमध्ये रस्त्याच्या कडेला किंवा सार्वजनिक ठिकाणी झोपते. दिवसभर परिसरात विनाकारण फिरत राहते. समुद्रकिनारी येणाऱ्या पर्यटकांना मारहाण करणे, अश्लील शिवीगाळ करणे, नागरिकांवर दगडफेक करणे, लहान मुलांनाही मारहाण करणे अशा घटना वारंवार घडत असल्याने यामुळे नागरिक त्रस्त झाले. त्यामुळे पर्यटक आणि स्थानिकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला असता तिने पोलिसांवरही हात उगारल्याचे सांगण्यात येत आहे. यापूर्वी पोलिसांनी तिच्या नातेवाईकांना बोलावून उपचार करण्याच्या सूचना दिल्या. नातेवाईकांनी तिला ठाणे येथील मानसिक रुग्णालयात दाखल करून उपचारही केले. मात्र उपचारानंतरही तिच्या प्रकृतीत अपेक्षित सुधारणा झाली नसल्याचे समोर आले आहे. या महिलेबद्दल नागरिकांच्या मनात रागापेक्षा सहानुभूती अधिक आहे. ती गुन्हेगार नाही तर उपचारांची गरज असलेली रुग्ण आहे असे स्थानिकांचे म्हणणे आहे. मात्र तिच्या अनियंत्रित वर्तनामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने तिला तातडीने मानसिक आरोग्य केंद्रात दाखल करून सातत्याने उपचार करावेत आणि तिचे पुनर्वसन करावे आणि नागरिक व पर्यटकांच्या सुरक्षेचीही काळजी घ्यावी अशी आर्त मागणी अर्नाळा गावातील नागरिकांनी केली आहे. ती महिला जी आहे ती मनोरुग्ण आहे आणि ती आमच्या या पूर्ण परिसरामध्ये खूप त्रास देते. म्हणजे लहान लहान मुलं असतात त्यांना पण दगडफेक किंवा काय हे करते. तर आमचं एवढंच म्हणणं आहे ती त्रास देते पण तिच्यासाठी चांगलं आरोग्याची तिची ट्रीटमेंट झाली पाहिजे. एवढंच आम्हाला प्रशासनाला सांगायचं आहे. कारण की तिचा त्रास वाढत चाललेला आहे. आता भरपूर त्रास देत आहे ती आता सगळ्यांना. असं नाही की जास्त तिचं लेडीजवर हे जास्त लक्ष आहे की स्त्रियांना पकडून फटके देते किंवा काय कोणाला पण हे करते. आम्हाला तिचं काय असं नाही की तिला मारलं पाहिजे किंवा काय केलं पाहिजे. पण एवढंच प्रशासनाने तिच्यावर योग्य ती कारवाई केली पाहिजे आणि तिचा चांगल्या प्रकारे उपचार केला पाहिजे. एवढंच सांगायचं आहे फक्त. ही महिला तशी ती स्थायिक आहे ती, पण काही दिवसापूर्वी तिचा बहुतेक परिणाम झालेला आहे. डोक्यावर काहीतरी शॉक असं काही तिचे भाऊ वगैरे वारले असं काहीतरी फॅमिली बॅकग्राऊंड आहे तिचं पार्श्वभूमी. ती चांगली होती पहिले पण ती नंतर आता ती असं वेळावल्यासारखी अशी थोडीशी मनोरुग्ण टाईप असं झालेली आहे. आणि परिसरातील लोकांना ती लहान मुलांना शाळेतल्या वगैरे दगड मारणे. बरेच मुलं माझ्याकडे येतात दगडसर मारला. ती घाबरतात शाळेतली मुलं नाक्यावर यायला पण अशी. आणि रोजचे जे जाणारे आहेत जे पर्यटक आहेत त्या सर्वांना तिचा भरपूर उपद्रव आहे. ती दिसली का ती रस्ता बदलून पळतात धावतात असे. कारण ती डायरेक्ट अटॅक करते, दगड मारते आणि छत्री जे असेल ती वस्तू ते खेचते. कुणाची केस पकडेल लेडीज महिलांना. पोलीसवालेसुद्धा हातबल आहे. पोलीसवाल्यांनासुद्धा त्याने दगड मारले आहेत गाडीवर. आणि पोलीसवाले एका महिला पोलीसला चक्कर आली, तिला मारले कानाखाली. तर अशी परिस्थिती आहे. त्यामुळं ते पण हातबल झालेले आहेत. ते बोले आम्ही काय करणार. आम्ही तरी प्रशासनाला आम्ही अशी विनंती करतो की त्यांनी काहीतरी कुठले सेवाभावी संस्था असो किंवा आश्रम असो महिला किंवा मनोरुग्ण एखादं हॉस्पिटल असेल ठाण्याचं तर कुठल्या हॉस्पिटलला जाऊन तिचा योग्य तो उपचार करावा आणि या परिसरातील या लोकांना दहशतमुक्त करावा ही विनंती. कारण ती खूप आवाज अशी. घरचे कोण तिचे भाऊ आहे तिचे पण ते पण शेवटी थकले. ते बोलते आम्ही त्याचं काय असं ऐकलं आहे मी काय वैयक्तिक भेटलेलं नाही पण ते असं सांगतात की ती पण त्यांचं ऐकत नसेल कदाचित. आणि ते बोलले तुम्ही बघा काय ते असं बोलत आहेत. ते पोलीसवाल्यांनी असं बोललं तर त्यांचं असे हे आहेत वाक्य. बोले भाऊ पण काय नाही. ओके. नमस्कार सर, माझं नाव राहुल जयस्वाल आहे. अर्नाळा गावात मी रहिवासी आहे. आणि इथे काही दिवस झाले प्रकरण आहे. एक लेडीज महिला आहे तिला काहीतरी डोक्याचा परिणाम झालेला आहे आणि राहून ती प्रत्येकाला मारत बसते. लहान मुलांना वगैरे वयस्कर माणसांना जर तिला म्हणजे फिट आल्यासारखं होते आणि लोकांना मारत बसते. म्हणून आमचा विषय असा आहे की तिला कुठेतरी संस्थेत टाका का लोक सेफ राहतील. बस माझं बोलणं एवढंच आहे सर. किती जणांना मारलं कसं काय? भरपूर जणांना मारलं सर. तिने पोलीस बाईला पण मारलेला आहे, येत्या जात्या प्रवाशांना पण मारलेला आहे, आमच्या दुकानात घेत असलेल्या गिऱ्हाईकांना सुद्धा मारलेलं आहे. पण आम्हाला काहीच बोलता येत नाही सर. पण आमचं एवढंच रिक्वेस्ट आहे तुम्हाला का कुठेतरी चांगल्या ठिकाणी तिला संस्थेत तुम्ही भरती करून घ्या. अर्नाळा परिसर हा पर्यटन क्षेत्र आहे. अर्नाळा गाव हा या मुलीचा अतिशय दहशत माजली आहे गावामध्ये. तर त्या अक्षरशः लेडीज नाही बघत की जेंट्स नाही बघत, कुणालाही ती धरून मारते. बाईकवाल्यांना पण खेचते आणि सगळ्यांनाच त्याचा त्रास आहे. तर आमचं म्हणणं एवढंच आहे की तिला काही वाईट नाही आम्ही म्हणत आहेत की तिच्यावर उपचार व्हावे. ती यंग आहे, ती चांगली सुधरू शकते,
तिला एखाद्या आश्रमात नेऊन सोडा किंवा तिच्यावर चांगली ट्रीटमेंट करा किंवा प्रशासनाने तिची दखल घेतली पाहिजे, एवढे आमचं म्हणणं आहे. एवढंच आमचं. आणि शाळेतल्या मुलांना पण तिचा त्रास होतो, कारण लहान लहान मुलांनासुद्धा तिने दगड मारलेले आहेत असं आम्हाला वाटतं. नाव काय आपलं? भारती विवेक हेगिष्टे.